नमस्कार सर्वांना. परीक्षकांना मानाचा मुद्रा. मी भूमिका सादर करणार आहे. माझा विषय आहे लिंग संबंध. श्रद्धा सुनील बाबा. अहो ऐकलं ना? ऐकताय ना? अहो ऐका ना, मला नाही करायचं अबॉर्शन. मला माझं बाळ हवंय. मला माझं बाळ हवंय. प्लीज प्लीज असं नका ना करू. हो सासूबाई, तुम्ही तरी सांगा ना. होय ना, तुम्ही तरी सांगा नाही ना. मला नाही करायचं अबॉर्शन. मला माझं बाळ हवंय. हो, जिवंत जीव कसा मारायचा सांगा ना मला तुम्ही. तुम्ही पण एक स्त्री आहात ना. तुम्हाला कळतायत ना माझ्या भावना. तुम्हाला कळतायत ना माझ्या भावना. मारा, किती मारहाण करा, पण मी हे पाप होऊ देणार नाही. मी हे पाप होऊ देणार नाही. माझं चुकलं. मी तुम्हाला त्याच वेळी विरोध करायला हवा होता, जेव्हा तुम्ही लिंगनिदान चाचणी करण्यासाठी मला घेऊन गेला होता. खूप ऐकलं, खूप छान केलं, पण आता नाही. आता अजिबात नाही. हो एका जिवंत जीवाला मारायचं ही काय साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे का? सांगा मला. तुम्ही सांगा मला. तुमच्या सारखी माणसे म्हणजे समाजाला लागलेला एक प्रकारचा कॅन्सर आहे. कॅन्सर. मुलगी नको. मग तुम्ही जन्माला कुठून? सांगा मला, कुठून जन्माला? एका आईच्या उदरामधून जन्मालात ना. मग एवढा मुलीचा प्लेस का? कशासाठी? का आणि कशासाठी सांगा मला. सासूबाई मला एक गोष्ट सांगा. तुम्ही ह्याला जन्माला घातलं होतं तेव्हा केली होती का लिंगनिदान चाचणी? बरं तेही जाऊ द्या. तुमच्या 2 मुलींना तुम्ही जन्माला घातलं तेव्हा त्यांना का नाही मारून टाकलं सांगा. मारा किती मारहाण करा, पण तुम्ही माझा आवाज दाखवू शकणार नाही आहात. माझा आवाज दाखवू शकणार नाही. या समाजाला माझ्या भावना कळल्याच पाहिजे. माझं आईपण, माझं वात्सल्य, माझं प्रेम हे जेव्हा या समाजाला कळेल ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक जीव या जगामध्ये येऊ शकतो. तोपर्यंत नाही. सरकारने किती जरी बाह्य बंधने आणली तरी सफेद पोशाखातले राक्षस पडदे आडून नियमित लाखो मुलींचे बळी घेतच राहणार आहेत. मग किती बंधने असू त्याचा काही फायदा होणार नाही. काय हो पतिदेव, मला एक सांगा. चुकाच्या पोटच्या गोळ्याला नाण्यावला निष्ठुरपणा तुमच्यामध्ये आला कुठून? हात काय तुमचा मर्दपणा? तुमचे मी तुमच्या मर्दपणावर. पतिदेव, मला एक सांगा. कुठल्या क्षेत्रामध्ये मुलगा आणि मुलगी मागे आहे सांगा ना मला. सांगा. आज दोघंही मुलगा आणि मुलगी एकाच प्रगतीपथाच्या मार्गावर चालत आहेत. मग मला सांगा, कुठे आपली लेख कमी हो? तिच्या जीवावर आपण का उठायचं? आज जसा मुलगा लठ्ठ पगाराचं पॅकेज घेऊन आपलं घर सांभाळतो आहे ना, तसंच मुलगी सुद्धा लठ्ठ पगाराचं पॅकेज घेऊन आपलं घर, आपलं सासर दोन्ही सांभाळते ना. मुलगा जर घराचा कुलदीपक असेल तर मुलगी घराची पलटी होऊन दोन्ही घरांना प्रकाश देते. मग सांगा, कुठे आहे मुलगी कमी? कुठे आहे मुलगी मागे? सांगा मला. आज देशाच्या सर्वोच्च पदावर सुद्धा एक स्त्री विराजमान आहे ना. मुलीने साधं तळही घातला आणि आकाशालाही गवसणी घातली आहे. आज कुठल्या क्षेत्रामध्ये कुठलं क्षेत्र असं मागे ज्या क्षेत्रात मुलगी कमी आहे? सांगा
सांगा. मग मग माझ्या मुलग्या जीवाचा एवढा द्वेष का हो? का एवढा द्वेष? आज मुलगी जशी उच्च पद गाठून सर्वांना मान सन्मान देत आहे ना, तसाच मुलगाही सण देतोय ना. मग हा भेद का? आज पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान या दोन्ही क्षेत्रामध्ये मुलगी आणि मुलगे दोघंही अगदी समान प्रगतीपथावर चाललेली आहेत. असं असून सुद्धा असं असून सुद्धा हो हो पतिदेव, जेव्हा जेव्हा ते सफेद पोशाखातील डॉक्टर माझ्या चिमुकलीला कात्री लावणीचा बळी घेतील आणि तो जीव कुठल्या तरी कचऱ्याच्या ठिकाणावर फेकून देतील कुत्र्या कावळ्यानं खायला. कुत्र्या कावळ्यानं खायला त्यात माझ्या चिमुकलीचा काय दोष हो? काय दोष? सांगा मला तिचा काय दोष? हो हो हो, तिला जन्माला तर येऊ द्या. हे सुंदर असं जग तिला आपल्या किलकिल्या डोळ्यांनी पाहू तर द्या. पाहूया ना तिला हे जग सुंदर असं. का त्यांनी पाप जीवाच्या जीवावर तुम्ही दोघे गेल्या? सांगा मला का? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझी मुलगी तिला जन्म देणार आणि तिला रणचिंडे का बनवून तुमच्यासारख्या अमानुष वागणूक देणाऱ्या प्रत्येकाला ठेचायला लावणार. लक्षात ठेवा, ठेचायला लावणार. आज आज मी ह्या अमानुष कृत्यावर स्वतः खंबीरपणे उभी राहिलेली आहे. कदाचित मला माहिती आहे या युद्धामध्ये माझा बळी जाऊ शकतो, पण आता मागे नाही. माझं बाळ मी वाढवणार, त्याला शिकवणार आणि त्या समाजाच्या विरोधात तिला ठामपणे उभं करणार. पतिदेव, तुम्ही तर बाबा होणार होता ना, आणि काय हो सासूबाई, तुम्ही तर आजी होणार होता. आणि अशा वेळी कोणत्या पोऱ्याचा खून करण्या एवढा अमरपणा तुमच्यामध्ये आला कुठून? सांगा कुठून आला तुमच्यामध्ये एवढा अमानुषपणा? काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या पोराचा बळी घेऊ देणार नाही. आणि त्यासाठी तुमच्या रक्ताच्या मुंड्या छाट्याशा मी राहणार नाही. तुमचे मुंडे कापून रक्ताचा पाठ होतील, पण माझ्या लेकराचा बळी जाणार नाही. मित्रांनो, या समाजामध्ये मुलगा आणि मुलगी यांना जर समान न्याय द्यायचा असेल तर दोघांनाही समानतेची वागणूक द्या. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये लिंग समभाव नांदेल असं मला वाटतं. धन्यवाद.